पदवी प्राप्त केलेली आहे, ज्यांना आपण पदवी निष्णात असं म्हणतो, असे आमचे राष्ट्रीय महासचिव डॉक्टर सुनील भंडगे, नवीन नाव आजपासून जाहीर करतोय, डॉक्टर सुनील भंडगे यांचा सन्मान आज होतोय. त्यांनी पुणे विद्यापीठाची PhD पदवी प्राप्त केलेली आहे. ज्यांच्याकडे पाहून शिक्षण आड येत नाही, वय आड येत नाही असं आपल्या समोर सिद्ध होतं. असे डॉक्टर सुनील भंडगे यांना मी विनंती करतो की त्यांच्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा. यांचा सन्मान माननीय उद्योगपती ML प्रोफेसर करतील, त्यांना विनंती करतो, कारण यांची PhD सुद्धा उद्योजकता याच विषयावर झालेली आहे. त्यामुळे एका उद्योगपतीने दुसऱ्या उद्योजकाचा सत्कार करणं हे आजचं उचित. शेखर नामदास यांना अशी मी विनंती करतो की आजचा जो आपण आजची यश मिळवलंय त्याबद्दल तुमचा सन्मान होत आहे, पण हा सन्मान असा सहजासहजी आपल्याला मिळालेला नाहीये. त्यामागे आपण निश्चितच काही परिश्रम घेतलेले आहेत. तर ज्या वेळी तुम्हाला आपण असं कळालं की आपण MPSC परीक्षेमध्ये महाराष्ट्रात प्रथम आलेला आहोत, तेव्हा तुमची भावना काय होती हे आम्हाला एक अगदी थोड्या वेळात संबोधित करावं. तर नामदास सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्या. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आता सर्वांची नावं घेणं शक्य नाही, त्यामुळं संपूर्ण वलार समाज ज्यांनी माझा हा सत्कार ठेवला त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि माझ्याबद्दल थोडं सांगतो. माझ्याबद्दल आता काय सांगायची आवश्यकता नसेल, कारण माझ्याबद्दल बरीच माहिती तुम्हाला पेपरमधून असेल, न्यूज चॅनेल असेल किंवा व्हॉट्सअपवरून समजली असेल की माझी परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. तरी गरिबीची कुठेही लाज न बाळगता आपला जो पारंपरिक व्यवसाय मानला जातो त्या बँडमध्ये ताशा वाजवायचं मी काम करायचो आणि अशा परिकुल परिस्थितीतही मी अभ्यास केला आणि हे यश मिळवलं. ही मी एवढ्यासाठी सांगतोय की आपल्यातील बराच समाज असा आहे की जो परिस्थितीचा खूप भाव करतो आणि असं समजतो की जी उच्च पद असतील किंवा चांगल्या नोकऱ्या असतील हे आपल्यासाठी नाहीत आणि आपण कायम गरिबीतच राहिलं पाहिजे आणि खालच्या पायरीनेच आपण वागलं पाहिजे. तर तसं काही नसतं आणि जर तुमच्याकडे एक जिद्द असेल, प्रयत्न करण्याची तुमची तयारी असेल तर नक्कीच तुम्ही कुठल्याही क्षेत्रात यश मिळवू शकता. हे एक मी मनावर म्हणजे माझ्या मनावरच बिंबवलं होतं. आणि ग्रामीण भागात आणि विशेषतः आपल्या समाजातही असा समज आहे की MPSC पास व्हायचं असेल तर 90 किंवा 80% पडले पाहिजे. पण मी हा गैरसमज तुमचा दूर करण्यासाठी सुद्धा करत राहिलोय, कारण मला 10वीला फक्त 50% गुण होते आणि एकदम सामान्य विद्यार्थी होतो मी. त्यामुळं असं काही नसतं की जास्त म्हणजे 80% किंवा 90% गुणच तुम्हाला मिळाले पाहिजेत वगैरे. त्यामुळे परिस्थितीचा कसलाही भाव करायचा नाही. माझी म्हणजे परिस्थिती सांगायचं झालं तर ज्यावेळेस मला फोन आला त्यावेळेस मी आमच्या जवळच ताशा वाजवत होतो आणि मित्राचा फोन आला की तू MPSC असे मंत्रालय सहाय्यक म्हणून तुझी निवड झाली आणि अनुसूचित जातीतून तू पहिला आलास. तर आणि माझी अशी परिस्थिती होती की मोबाईल होता पण त्यामध्ये बॅलन्स नव्हता. मी बँड मालकाचा तिथून मोबाईल घेतला आणि माझ्या वडिलांना फोन केला की जे उसाच्या फडात ट्रॅक्टर ड्रायव्हर आहेत ते उसाच्या फडात ट्रॅक्टर करत होते आणि त्यांना फोन केल्यानंतर म्हणजे मला एक भावनाच अनावर झाल्या की नक्की काय करावं. कारण हे एक थोडंसं छोटंच असलं तरी माझ्यासाठी एक महत्वाचं यश होतं. त्यांना फोन केल्यानंतर त्यांना अश्रू अनावर झाले. लगेच मी माझ्या आईला फोन केला, तिच्याकडे मोबाईल नव्हता. तर आमच्या शेजारीच आमचे मामा राहतात, त्यांच्या मुलांनी आईकडे मोबाईल दिला आणि ती जवळपास 15-20 मिनिटं रडत होती. कारण घरातल्यासाठी एक वेगळीच गोष्ट असते की एक कालपर्यंत मी सामान्य होतो आणि आज एक वेगळीच परिस्थिती आहे. तर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, आयुष्यात जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर शेक्सपियर म्हणाले होते 3 गोष्टी तुम्हाला निश्चित फॉलो केल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे वर्क मोर दॅन ऑदर, दुसरी गोष्ट म्हणजे नो मोर दॅन ऑदर आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक्सपेक्ट लेस दॅन ऑदर. म्हणजे दुसऱ्यापेक्षा जास्त कष्ट तुम्ही करा,
दुसऱ्यापेक्षा जास्त माहिती तुम्ही मिळवा किंवा जास्त अभ्यास करा आणि दुसऱ्यापेक्षा कमी अपेक्षा ठेवा. आपण कुठेही अशी अपेक्षा ठेवली नाही पाहिजे की मला सुसज्ज एसी लायब्ररी पाहिजे अभ्यासासाठी. मी गावाकडे 3 वर्ष फक्त झाडाखाली बसून अभ्यास केला. आणि तुम्ही अशा काही अपेक्षा ठेवू नका किंवा MPSC पास होण्यासाठी टॅबच लागतो किंवा चांगले भारीतले क्लासेस पाहिजेत, पुण्यात राहायचं म्हणजे चांगले कपडे पाहिजेत. मी अशी कसलीही अपेक्षा माझ्या घरच्यांकडे केली नाही. त्यामुळे परिस्थितीचा कसलाही तुम्ही भाव करू नका. जर तुमच्या मनात एक इच्छाशक्ती असेल आणि कष्ट करण्याची तुमची तयारी असेल तर नक्कीच तुम्ही कुठल्याही क्षेत्रात यश मिळवचाल. तुम्हाला तुमच्या भावी अभ्यासासाठी मी शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो. पुन्हा एकदा मी माझा सत्कार केल्याबद्दल तर मी तुमचा ऋणी आहे आणि माझे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. या ठिकाणी आमच्या प्रभागाचे नगरसेवक धनंजय जाधव यांचा आगमन झालेले, त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं आणि आपला सत्कार ॲडव्होकेट एकनाथराव जावीर यांच्या हस्ते स्वीकारावा. त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रथम आपला सत्कार ॲडव्होकेट एकनाथराव जावीर यांच्या हस्ते स्वीकारावा. धनंजय जाधव नगरसेवक असा त्यांचा प्रवास आहे आणि ते सुद्धा आपल्या अनुसूचित जातीमधील आहेत याचा अभिमान आपल्या समाजाला आहे. नगरसेवक धनंजय जाधव. त्यानंतर महिला आघाडीच्या अध्यक्षा गोष्ट चांगली गोष्ट आपण करतो, परंतु त्या गोष्टीला सातत्य असणं हे फार महत्वाचं असतं आणि सातत्याने हा उपक्रम चालू आहे. आणि यासाठी विशेषतः आपण पुणे येथील संपूर्ण आपल्या संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करते आणि आभार व्यक्त करते की एक अत्यंत चांगला कार्यक्रम तुमच्या सहकार्यामुळे पार पडत आहे. तसंच आज ज्यांचे सत्कार झालेले आहेत आणि आपल्या समाजाला जे भूषणावर ठरलेले आहेत ते शिवशंकर आयवळे आणि नामदास यांचा मी होला महिलांतर्फे अभिनंदन करते आणि त्या इतर सर्व आपल्या होला समाजातील युवक युवतींनी त्यांच्यापासून काहीतरी शिकावं आणि अशाच आज 2 जण आहेत या ठिकाणी यापुढे ही संख्या उत्तरोत्तर वाढावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आपल्याला असं माहिती आहे पूर्वी समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण फार कमी होतं. पूर्वीचे जे लग्न होते ते जवळचे नातेवाईक वगैरे मंडळी पाहून आणि जवळच्या व्यक्ती पाहून केले जात होते. पण गतिमान जगामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलं आणि मुलामुलींचं शिक्षण वाढलं. विशेषतः मला कौतुकाची गोष्ट असं जाणून येते समाजामध्ये फिरताना किंवा आढळताना की मुलींचं प्रमाण शिक्षणाचा अत्यंत चांगल्या प्रकारे वाढत आहे आणि बऱ्याच उच्च शिक्षित मुली आपल्यामध्ये आहेत. परंतु त्या प्रमाणामध्ये तेवढे आपल्याला सकारात्मक जे विवाहासाठी अनुकूल असं वर मिळत नाही किंवा वधू मिळत नाही ही आपल्या सध्याची शोकांतिका आहे. परंतु या गतिमान जगात म्हटल्याप्रमाणे अनुरूप असं वर मिळणं किंवा वधू मिळणं या बदलत्या जगाच्या ह्याच्याकडून आपल्या इच्छा वाढलेल्या असतात, आपल्या आकांक्षा वाढलेल्या असतात, आपली स्वप्न वाढलेली असतात आणि त्यांना ताळमेळ घालण्याचं किंवा सगळं हे व्यासपीठ मोठ्या प्रमाणात आपल्याला या संघटनेनं उपलब्ध करून दिलेला आहे. केवळ वधूवर मेळावा हा आपला होतो ज्या पद्धतीत केवळ ओळखी नव्हे तर ते एक होला समाजाची वेबसाईट आहे ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे. त्याचप्रमाणे आज आपल्याला बायोडाटा जो मोबाईल ऍपवर मिळतो, ऍप डाउनलोड केल्यानंतर ह्यापेक्षा अजून चांगली म्हणजे काय व्यवस्था असू शकते ह्याचा आपण विचार केला तर फार महत्वाची गोष्ट आहे. मला असं वाटतं की आपण जेव्हा लग्नाचा विचार करतो त्यावेळी शिक्षण हे महत्वाचंच आहे. परंतु शिक्षण आहे नो डाऊट त्याच्या बाबतीत काही नाही, पण शिक्षण हे फक्त लग्नाचं साधन बनवू नये तर ते समाजाच्या चांगल्याचा भल्याचा उद्दिष्टाचं एक कार्य बनलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. दुसरी गोष्ट असं म्हणजे की आपण जेव्हा लग्न करतो किंवा पाहतो त्यावेळी कुळ मुळे बघितल्या जातात त्याच्या बाबतीत काही हे नाहीये. पण त्याचबरोबर आपण ब्लड ग्रुप आणि समोरचा पार्टनर जो आहे तो HIV पॉझिटिव्ह आहे तर नाही हे आजच्या काळामध्ये पाहणं फार गरजेचं झालेलं आहे. कारण मी माझ्या वकिली व्यवसायामध्ये बघितलंय की समोरच्या पार्टनरला अशा गोष्टी काही असतात जे व्हेंडल डिसीजेस असतात किंवा HIV वगैरे सारखे डिसीज असतात
ते लपवून ठेवले जातात आणि त्यामुळे एका निष्पाप माणसाचं आयुष्य बर्बाद होतं. तर आपण ह्यामुळे मी संघटनेला विनंती करते की HIV सारख्या टेस्ट देखील संघटनेने घेतल्या जाव्यात. सरांचं लक्ष नाहीये. यापुढे म्हटलं HIV सारख्या ज्या आहेत त्या टेस्ट देखील आपण कंपल्सरी करावे असं मी विनंती करते, कारण ते एक चांगलं उदाहरण राहील. आणि आपल्या जेवढ्या सगळ्या जे अनुरूप वर आणि वधू आहेत त्यांना मी शुभेच्छा देते की आजच्या ह्याच्यापासून तुमचं आयुष्याला एक चांगला पार्टनर तुम्हाला मिळो आणि आमच्या संघटनेमार्फत अशी हीच हे जे सामाजिक समस्या आहे लग्नाबाबतीत ती सोडवण्याचा प्रयत्न हो. धन्यवाद. त्याचप्रमाणे महाविद्यालयीन प्राध्यापकांसाठी आवश्यक असलेली राज्यस्तरीय पात्रता परीक्षा सेट फक्त या परीक्षेचा निकाल 4% लागलेला आहे आणि त्या 4% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि त्यामध्ये आपले प्राध्यापक आप्पासाहेब केंगार चांगले हे उत्तीर्ण झाले. त्यांचा सत्कार या ठिकाणी एलएम पारसे यांच्या हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आप्पासाहेब केंगार प्राध्यापक. त्याचप्रमाणे मनीषा लक्ष्मण केंगार लायब्ररी सायन्स शाखेमध्ये शंकरराव केंगार यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. मनीषा लक्ष्मण केंगार. धीरज घाटे यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. सानेगुरु तरुण मंडळाचे अध्यक्ष. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या प्रभागच्या नगरसेविका मनीषाताई घाटे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचा सत्कार या ठिकाणी भागवत जावेल कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष 2146 ट्रस्टचे आपले सामाजिक संघटना आपल्या समाजाची त्यांचे अध्यक्ष राहुल होनवार. भागवत जावेल या ठिकाणी उपस्थित झाले. कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष त्यांचा सत्कार एका फारसे यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. महात्मा फुले असतील, त्याचबरोबर महात्मा गांधी असतील. आम्हाला आमचे फुले आणि गांधी म्हणजेच ऍडव्होकेट किरण जावीर साहेब आहे. म्हणून आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सामाजिक उपक्रम राबवत असताना येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावरील बोजा या झोपडीत माझ्या, म्हणून अशा या काव्य पंक्तीचा आधार घेऊन आज या ठिकाणी वधवक सूचक या मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी उद्योजक असतील, व्यावसायिक असतील, या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी असतील, या ठिकाणी प्रशासन चालवणारे पदाधिकारी असतील, अशा सर्वांचा मिलाप घडवून आणण्यासाठी नेहमीच या ठिकाणी अखंडपणे या ठिकाणी जे काम करतात, आम्हाला आदेश देतात, त्यांच्या ऍडव्होकेट किरण जावीर साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण देशभर ही सामाजिक संघटना काम करत असताना आम्हाला या ठिकाणी फार मोठा आनंद होतोय. म्हणून अखिल भारतीय ओलार समाज संघटना सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष पांडुरंगजी गेजगे साहेब, त्याचबरोबर मधुकरजी बदगे, त्याचबरोबर या ठिकाणी सचिन गोळक, त्याचबरोबर किसन भजनावळे, मंगळवेढा तालुक्याचे अध्यक्ष आमचे शिवाजी केंगार, या सर्वांना विनंती करतो की सोलापूर जिल्ह्यातील जे पदाधिकारी असतील त्यांनी समोर यायचं आहे. आणि सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं आपले राष्ट्रीय नेते ऍडव्होकेट किरण जावीर साहेब आणि राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानदेव जावीर साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. त्यांनी समोर यावं आणि या जिल्ह्याच्या वतीने त्यांनी सत्कार स्वीकारावा अशा प्रकारची मी त्यांना सर्वांच्या वतीनं विनंती करतो.
भारतीय घोडा समाज संघटनेचा आहे, त्यामुळे त्यांना पुरेसा वेळ मिळणे गरजेचं आहे. फक्त या ठिकाणी मी व्यासपीठावरील सर्व पाहुणे मंडळी, सर्व सन्माननीय नगरसेवक, उपस्थित सर्व समाज बांधव त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. या ठिकाणी हा जो आपण वधूवर पालक परिचय मिळावा, हा चौथा आपलं पुष्प या ठिकाणी आपण आज विणलेला आहे. हे सर्व तुम्हा लोकांच्या सहकार्यामुळे, तुम्ही लोकांनी जो प्रचंड असा प्रतिसाद दिला